बुल्ढाना जिले के खामगांव के एक व्यक्ति से 2,04,000 रुपए की ऑनलाइन ठगी करने के मामले में बुल्ढाना साइबर पुलिस ने मध्य प्रदेश के इंदौर और भोपाल से 2 लोगों को गिरफ्तार किया है। उनके पास से 2 मोबाइल फोन भी जब्त किए गए हैं। अदालत ने दोनों आरोपी चंदा सोलंकी और तरुण खरे को पुलिस हिरासत में भेज दिया है। खामगांव के दालफेर निवासी जय रविंद्र किलोलिया ने इस मामले में बुल्ढाना साइबर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई थी। 12 अक्टूबर को जीमेल अपडेट करने के बहाने उनके पास कॉल आया। उसे व्हाट्सएप पर एक लिंक भेजा गया। ऐसा करके आरोपी ने उसका मोबाइल हैक कर लिया। उनके एक्सिस बैंक खाते से 2,04,000 रुपए निकाल लिए और ऑनलाइन धोखाधड़ी की। उसके आधार पर पुलिस की टीम ने आरोपी चंदा सोलंकी और तरुण खरे को मध्य प्रदेश से गिरफ्तार कर लिया। उनके पास से 2 मोबाइल फोन जब्त किए गए हैं। दिनांक 12/10/2023 रोजी पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा येथे जय रविंद्र किलोलिया राहणार खामगाव यांनी तक्रार दिली होती की त्यांना एक फेक कॉल आला आणि तुमच्या ॲक्सिस बँकेच्या जे अकाउंटला ईमेल आहे त्याला अपडेट करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला लिंक पाठवतो आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हे करा तर ॲक्सेस द्या। तर त्यांनी तशी लिंक पाठवली आणि फिर्यादीने ते स्वीकारली आणि त्याला कॉल केला। तेव्हा मग यांनी दुसरा एक मेसेज पाठवला आणि त्या मेसेजला लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा असं सांगितल्यानंतर यांनी ते फॉरवर्ड केलं, कारवाई केली आणि त्यानंतर यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे होते 2,04,000 रुपये ते ताबडतोब विड्रॉल झाले आणि ते पैसे नंतर वेगवेगळ्या अकाउंटला त्यांनी सेंड केले। अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्हा फसवणूक आणि IT ॲक्ट प्रमाणे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा माहीत पडलं की याच्यामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरात, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातील काही आरोपी आहेत। एक तरुण पंकज खरे राहणार भोपाळ आणि दुसरी चंदा मनोज सोळंकी राहणार भिलाई या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे।